नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दस्सम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दस्सम ब्लॉग। तर मंडळी, मी आलो आहे आज शाळेत। आज आहे 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र्य दिवस। तर सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी आज मी आलो आहे आमच्या मराठी शाळेत, जिथे आमच्या स्वातंत्र्य दिवस शाळेतली मुलं आलेली आहेत। ही आमची शाळा आहे मराठी, सर्व तयारी केलेली आहे बघा इकडे शाळेतली। तर आता थोड्या वेळात चालू होईल, मुलं येत आहेत शाळा। आणि आता पहिलं आपली पुढे ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतमधला ध्वजारोहण होईल, त्याच्यानंतर मग शाळेतला होईल इथला। तर पाऊस खूप आहे त्याच्यामुळे मुलं इथे उभे असतात, पण ह्या टायमाला इथे नाही उभे राहणार, आपल्या वरच्या शाळेचा ओरंडा आहे त्याच्यावर उभे राहतील। तर पहिलं होईल ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळे तिथलं ध्वजारोहण, त्याच्यानंतर हे शाळेतलं होईल। तर आता आम्ही चाललो आहे ग्रामपंचायतमध्ये। तर स्वातंत्र्य दिनासाठी शाळा कशी सजवली बघा, फुगे वगैरे लावले पुढे। पुढे तयारी केली। ग्रामपंचायतीमध्ये पहिलं होतं 15 ऑगस्ट, सरपंच होते आणि तिथले आमच्या वाडीचे ग्रामस्थ असते। हां, आणि शाळेतली मुलं, शिक्षक वगैरे, कारण ग्रामपंचायती समोरच शाळा आहे। सो पहिला ग्रामपंचायतीमध्ये आहे, नंतर मग शाळेत। पाऊस खूप आहे, नाहीतर उभं राहायला पण व्यवस्थित मिळालं असतं। आता ध्वजारोहण होतं आहे। पाणी बघा, चालू पण नाही झालं। नाही तर मंडळी, पहिला झाला आहे, ही समोर ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्य दिन। आणि इकडे आमची मराठी शाळा आहे पुढे, आता इकडे होईल कारण ही मराठी शाळा आहे आणि इकडे ग्रामपंचायत आहे। सो पहिल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिवस झाला आणि आता शाळेत आपली जी आमची मराठी शाळा आहे, शाळा कोंडे नंबर 2, कोंडे आमच्या गावाचं नाव आहे। तर आता इकडे साजरा होईल स्वातंत्र्य दिवस।
हे चालू पण नाही गेला. चल विचार आपण. तर पाऊस खूप आहे त्याच्यामुळे पोरं इथे असतात अंगणात उभी, पण आता या वरांड्यावर आहेत. तर मंडळी आता शाळेतला स्वातंत्र्य दिवस जो ध्वजारोहण आहे तो चालू होईल, कारण मुलं बाहेर उभे असतात दरवर्षी इकडे या अंगणात. पण आता पाऊस खूप आहे, सो सर्व आतमध्ये उभे आहेत. जे गावातले सरपंच आहेत, मान्यवर लोक आहेत, गावकर मंडळी आहेत आणि शाळेतली जी मुलं आहेत ती आतमध्ये उभे आहेत. इकडे सर्व मंडळी आहे गावाचे, जे मान्यवर मंडळी सरपंच आहेत आणि इकडे आपला ध्वजारोहण होणार आहे. प्रमोद या परत का जाता है? परडी पोरं देणार आहेत. तर आता शाळेतील ध्वजारोहण होत आहे, जे गावातली मान्यवर मंडळ आहे त्यांच्या हस्ते. आज आपल्या शाळेचं ध्वजारोहण करताना आनंद वाटतो सांगायला की आपल्या कोंडे गावाचं भूषण आपल्या कोंडे गावाचे सैनिक म्हणून जे देशाच्या रक्षणाचं काम करतात ते सुभेदार सन्माननीय दीपक शंकर देसाई यांचे पिताश्री सन्माननीय शंकरशेठ देसाई यांच्या शुभहस्ते आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळेचा त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होईल. मी त्यांना विनंती करतो संपूर्ण कोंडे गाव आणि शाळा यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं असं ध्वजारोहण त्यांनी आपल्या शुभहस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चप्पल काढून तर ध्वजारोहण झालं. आता मला राष्ट्रगीत एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे, सलामी को
विनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा शुभनामे जागे शुभाशिष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे
तर मंडळी शाळेतलं ध्वजारोहण झालं आहे. पहिलं ध्वजारोहण झालं, त्याच्यानंतर राष्ट्रगीत झाला, त्याच्यानंतर राज्यगीत झाला, प्रार्थना झाली आणि शेवटला ध्वजगीत झाला. तर इथला स्वातंत्र्य जे ध्वजारोहण आहे तो झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे. हॉल आहे वरती, तिकडे मुलांची भाषणं होतील. त्याच्यानंतर मग मुलांना खाऊ वगैरे भेटेल. मग हां तर मंडळी शाळेतलं आणि ग्रामपंचायतमधलं ध्वजारोहण झालं आहे आणि आता सर्वांची भाषणं वगैरे आमचा जो हॉल आहे तिथे चाललो आहे. तिकडे चाललेलं वरती जिथे ग्रामपंचायत आहे तिथे वरती हॉल आहे. एकदा दाखव, हा पेज दाखव. आमच्या गाड्या आहे इकडे सर्व. तर इकडे हॉल आहे, तर हॉलवरती आता सर्वांची भाषणं वगैरे होतील. तिकडे चाललो आहे. पाऊस भरपूर आहे. पाऊस मारणार आहे तर उभं राहायला कुठे जागा नाही भेटत. तर मंडळी हा आहे हॉल. लाईट गेले वाटतं, तो दिसणार नाही काय. सर्व मान्यवर मंडळी शाळेतून मुलं बसायला पण जागा नाही. बाहेर पाऊस बघा किती आहे. खूप 2 दिवस झाले खूप पाऊस पडतोय. वारा आहे, पाऊस आहे. खूप पाऊस आहे. स्वातंत्र्य दिवसाची भाषणं वगैरे चालू आहे आणि आपल्याला जी स्वातंत्र्य दिवशी खास मिळतं ते आपली जिलेबी. जिलेबी आम्हाला भेटलेली आहे. हे बघा, कधी भेटते आणि कधी जिलेबी भेटलेली आहे. भाडीवाला दाखवतो, ते भाडीवाला दाखवतो ना, भाड्याला माझ्या माझं आहेत. तर मंडळी शाळेतला जो स्वातंत्र्य दिवस आहे तो पूर्ण साजरा झाला आहे. मुलं आता जिलेबी वगैरे खात आहेत. तर व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कोण आपणादा मुलं जिलेबी खात आहेत आणि आता सर्व चाललं आहे घरी. हॅलो. तर मंडळी सर्व ध्वजारोहण वगैरे झालं आणि आम्ही चाललो आता घरी. शाळेतली मुलं